तर काल होती नागपंचमी आणि सोबतच श्रावणातला पहिला सोमवार सुद्धा. तर काल ना माझा सगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवून झाला होता. म्हणजे पुरणाचा स्वयंपाक झाला होता, सोबत फराळाचं बनवायचं होतं आणि त्यानंतर मला रेग्युलर जो स्वयंपाक असतो तो सुद्धा बनवावा लागला. आता का ते सांगते, पण त्याआधी इकडे मी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. आणि इकडे बघा माझी पोळी कशी आहे, टम्म फुगली. तशी ती नेहमीच फुगते आणि अशा पोळ्या फुगल्याना स्वयंपाक करायला पण मस्त वाटतं. नंतर इकडे कटाची आमटी करून घेतली. आता सण होता त्यामुळे पुरणाचा स्वयंपाक तर करावाच लागणार होता. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे, आत्तीचा उपवास असतो, त्यामुळे इकडे मी तिच्यासाठी शाबूचे डोसे बनवले होते. आणि आमच्या नवरोबांना काय पोळ्या आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली होती. त्यानंतर मी इकडे तयार व्हायला घेतलं. आता संध्याकाळी 4-5च्या दरम्यान आम्ही तयार झालो. मी इकडे तयार होते तोपर्यंत आत्तीने इकडे नैवेद्याचं ताट वगैरे तयार केलं होतं. त्यानंतर आम्ही सगळ्या म्हणजे आमच्या वाड्यातल्या वगैरे बायका सगळ्या मिळून गेलो वारवाला. आता वारवाला असं म्हणता नाही येणार, कारण आमच्या मंदिराच्या बाहेर ही नागाची मूर्ती आहे, तर तिथेच आमच्या गावातल्या सगळ्या बायका पूजेसाठी येतात. आता खरं तर बऱ्याच ठिकाणी ना भावाच्या उपासा दिवशी वारवाची पूजा करतात, पण आमच्याकडे डायरेक्ट नागपंचमी दिवशीच ही सगळी पूजा केली जाते. वारवाला वगैरे आम्ही तर जात नाही. तर त्यानंतर आम्ही गेलो सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये. खरं तर ह्या नागोबाच्या पुढेच असं खेळ वगैरे खेळायला हवा, हळदी कुंकू वगैरे, पण तिथे काही जागा नाही म्हणून आम्ही नेहमी पूजा करून इकडे मंदिरामध्ये येतो. इथे हळदी कुंकू वगैरे झालं, एकमेकींना वाण देऊन झाला आणि मग आमचा हा झिम्मा फुगड्यांचा सगळा खेळ सुरू झाला आणि खरंच खूप जास्त एन्जॉय केलं. खूप वेगवेगळे खेळ खेळलो आम्ही आणि ह्या सगळ्याचा मोठा ब्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. तर खूप मस्त वाटत होतं आज आणि मी तरी ना आज खूप जास्त एन्जॉय केलं हे सगळं. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.